ना तसेच मुकुंददादा भंडारे आपण देखील व्यासपीठावर यायचं आपलं देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने पार पडलं जाईल. मुकुंददादा भंडारे तर जे आपल्यात नाही आहेत निघून गेले. खूप चांगला बॅटर होता. त्या फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातलेला योगेश पवार, कैलासवासी योगेश पवार आज आपल्यात नाही आणि त्यांच्याच नावाने हा संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळेल. कैलासवासी योगेश पवार प्रतिष्ठान ईश्वरी 11 खिडकाळी हा संघ या नावाने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर समोर असलेला संघ गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. तुम्हाला फिल्डिंग करायची, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आमचे ऑफिशियल पंच लगेचच मैदानामध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात करतोय. 11 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. लवकर सामने खेळवा. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. आयोजकांकडून एक नम्र विनंती सर्व संघांसाठी आलेली आहे. राजा जाधव एक्स्ट्रा प्लेअरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात. अमित पाटील सध्या इन्फॉर्म असलेला खेळाडू. काल देखील त्यांनी चांगली फलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगावले. त्या आधी नांदिवली चषकमध्ये 7 चेंडू 7 चौकार. तर उंबारडे संघाचा एक स्टार क्रिकेटर तुम्ही पाहू शकता. उत्कृष्ट ऑलराऊंडर विकास जाधव यांना सुद्धा पंचांच्या भूमिकेसाठी आम्ही प्राचारण करत आहोत. आयोजन कमिटीकडून आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. तुम्ही दिलेलं आमचं सहकार्य आमच्या नेहमीच लक्षात राहील. आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता 40+ क्रिकेट संघाचा उत्कृष्ट क्रिकेटर निलेश जाधव. 2 मातंबर पंच तुम्हाला पंचांमध्ये भूमिकेत पाहायला मिळतील. 5 षटकांची लढत आहे. अमित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. तर मोठी देसाई संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधी असेल तर त्यांनी आयोजकांकडे संपर्क साधावा. मोठी देसाई संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी असाल तर त्यांनी आयोजन कमिटीकडे संपर्क साधावा. आमचे आयोजक तुम्ही पाहू शकतात बाळाराम दादा भंडारी यांच्याकडे लगेचच तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. तर अनिल दादा आमच्या इथे आलेले आहेत आणि नेहमीच खिडकाळी संघ जेव्हा जेव्हा खेळतो 40+चा संघ असून दे रेग्युलर फॉर्मॅटचा संघ असून दे त्यांना पाठिंबा देण्यासाठी नेहमीच अनिल दादा नेहमीच उपस्थित असतात. 12th मॅनच्या भूमिकेत असतील किंवा आमच्या VIP डाईसमध्ये असतील किंवा प्रेक्षक गॅलरीमध्ये असतील आणि प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून तिथे उपस्थित असतात. अनिल दादा यांना देखील शुभेच्छा आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अमित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज जुनी डोंबिवली टीमकडून. तर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता सागर ठाकूर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकता तुम्ही शक्ती पाटील. 2 मातब्बर असे खेळाडू. ओपनिंग स्पेअर विस्फोटक फलंदाज आहे सागर पाटील. सागर ठाकूर नुकताच जॉईंट झालेले आहेत 40+ फॉर्मॅटमध्ये आणि चांगली कामगिरी राहिली आहे. तर बघूया. लेट्स प्ले गेम इज ऑन. प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. 40+ क्रिकेट सुरुवात होतोय. यावेळी बॅकफुटला गेले, कट केलाय आणि सर्वात देखना फटका लगावलाय. फलंदाज सागर ठाकूर यांच्या बॅटमधून येतो या सामन्यातील पहिला षटकार. पहिल्या चेंडूवर केल्या आगा षटकाराने कालच्या सामन्यातील पराभव काढायचा आहे का असंच काहीतरी इरादा मनामध्ये आहे खिडकाळी संघाचा. अजून एक चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस केला. यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, स्पीड दिला आणि येतोय तो डॉट बॉल. स्ट्रॉंग अपील केली पंचांकडे. पण पंच आमचे एवढे वर्ष खेळण्याचा अनुभव आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला योग्य आणि नीट अँड क्लीन डिसिजन मिळणार यामध्ये शंका नाहीये. दबाव आणण्याचा प्रयत्न होता पण पंचांनी चांगला डिसिजन दिला. अजून एक चांगला प्रयत्न होता, कट करायचा होता. वारंवार तेच फटके खेळतात ते. पहिल्या चेंडूवर त्यांना षटकार मिळाला पण प्रत्येक चेंडूवर तुम्ही त्याच पद्धतीचा फटका खेळू शकत नाहीये. गोलंदाज तेवढाच हुशार आहे, चातुर्य आहे, चाणाक्ष आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यात माहिर असलेला गोलंदाज अमित पाटील. चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक केलाय. यावेळी थांबले, पॉज अँड एक्झिक्युटिव्ह केलाय आणि चेंडू पाठवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. सीमारेषा पार येतोय चौकार.
तर बाळाराम माळी आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय व्यक्तिमत्व यांना सुद्धा आयोजन कमिटीकडून पिसवली गावाचे यांना तरी आम्ही आमंत्रित करतोय आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. दरम्यान आले ती चौकार धावा झाल्या त्या आता 10 बिनबाद 10. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज अमित पाटील यांनी. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतरचे 2 चेंडू डॉट त्यानंतर पुन्हा आला चौकार त्यातली 5व्या चेंडूवर आलाय पुन्हा एकदा डॉट आणि शेवटचा चेंडू 5 चेंडूच्या समाप्ती धावा 10. अजून एक चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय नितीन जोशी धावतात ते लॉंग चेस आहे नितीन जोशीसाठी. एक धाव कंप्लीट आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाची सांगता संपन्न होते. एकंदरीत धावसंख्या धावफलकार तुम्ही पाहू शकतात बिनबाद 12. आणि बाळाराम दादा यांनी सुद्धा व्यासपीठाजवळ यावे. पिसवली गावाचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो आयोजन कमिटीकडून. हे लाईनीमध्ये होणार आहेत. थोडंसं स्पीडअप करा. पहिला सामना तुम्ही पाहू शकता मोठी देसाई संघाने जिंकला. यानंतरची लढत तुम्ही पाहू शकता जुनी डोंबिवली विपक्ष खिडकाळी 40+ या 2 संघाच्या दरम्यान. आणि खिडकाळी 40+ संघ तुम्ही पाहू शकतात कैलासवासी योगेश पवार प्रतिष्ठान ईश्वरी 11 खिडकाळी या नावाने इथे खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या संपलेल्या धावसंख्या धावफलकार तुम्ही पाहिलीत की बिनबाद 12. चांगली सुरुवात सागर ठाकूर विस्फोटक फलंदाजी 1 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धाव अशा 12 धावा कुठून काढल्यात. अजून एक सन्माननीय व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठाजवळ येत असताना तर साहेब वेलकम तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजन कमिटीकडून. तर वेलकम आणि सहर्ष स्वागत. बॉलर्स नेम संजय. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात संजय लेफ्ट हँड गोलंदाज. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12 धावा आलेल्या आहेत. बघूयात आता कशा प्रकारे आज फलंदाजी काय शक्ती मडवी खोलवर पद्धतीचा चेंडू फ्लाईट ब्लॉकल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राजा जाधव एक्स्ट्रा फिल्डरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात. फर्स्ट स्लिपमध्ये तैनात आहेत. पॉइंटला तुम्ही पाहू शकतात या दरम्यान चेंडू उडवलाय आणि क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि धक्का क्रमांक लागतोय पहिला खिडकाळी 40+ टीमला. कुठे असाल तर आयोजन कमिटीकडे संपर्क साधावा. बाळाराम दादा भंडारी तुम्हाला बोलवत आहे. कृष्णा दादा तुम्ही कुठे असाल तर आयोजन कमिटीकडे संपर्क साधा. बाळाराम भंडारी तुम्हाला बोलवत आहेत. तर चांगला गडी बाद केला शक्ती पाटील यांच्याकडून. खूप काय अपेक्षा होत्या. तो फलंदाज स्वस्तात बाद झाला. गोल्डन डकचा शिकारी ठरला. 12 धावसंख्येवर 1 फलंदाज बाद. अजून एक चांगला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय संजयने. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले आतापर्यंत. कमबॅक करून दिलाय. पहिल्या षटकात धावा 12 होत्या आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवर पूर्णपणे शांत ठेवलाय फलंदाजाला गोलंदाज संजय यांनी. दीपक पाटील न्यू बॅटर तुम्ही पाहू शकतात. उत्तम दादा थोडेसे लेट येणार आहेत आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. काहीशी कार्य त्यांच्या हातातून घडायचे आहेत त्यामुळे थोडासा विलंब होईल त्यांना इथपर्यंत पोहोचायला. पण संघ संपूर्ण आलेला आहे. पहिल्या षटकात धावा 12 आणि त्यानंतरची जी सुरुवात आहे
अजून एक चांगला चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, फ्लाईट दिली होती, लवकर खेळायचा प्रयत्न केला फलंदाज दीपक यांनी. येतोय तो डॉट बॉल. सज्ज यांचा पुढील चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, खूप चांगली गोलंदाजी केली आणि शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकावून दिलाय, मोठी गॅप आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय संघर्षमय चौकार दीपक पाटील यांच्या. वीस मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हर झाल्यानंतर टीम मीटिंग करू नका. जी टीम मीटिंग आहे थोडीशी फास्ट करा. फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे, त्यामुळे आम्हाला आज जवळपास 8 सामने कव्हर करायचे. एकच सामना आतापर्यंत संपन्न झाला आहे, अजून उर्वरित 7 सामने आम्हाला कव्हर करायचे, त्यामुळे थोडासा सहकार्य करा. सर्वच टीमने सहकार्य करा. तर आज संघामध्ये तुम्ही पाहू शकता आता उत्कृष्ट ऑलराऊंडर आणि लेजंड क्रिकेटर प्रल्हाद दादा पवार हे सुद्धा आज या संघामध्ये नाही आहेत, त्यामुळे थोडासा दडपण जाणवतंय. मी तरी म्हणे खिटकाळी संघाला. आणि खिटकाळी संघ आणि जुनी डोंबिवली 40+ संघ हे दोन्ही संघ काल एकमेकांच्या विरोधात कोळेगावच्या मैदानात आले होते, कोळेगाव चषकमध्ये. तिथे देखील या दोन संघांची लढाई झाली आणि त्यामध्ये जिंकली ती जुनी डोंबिवली 40+ संघाने. आणि 40+ संघ ते याच दरम्यान एक प्रमुख अतिथी आमच्या व्यासपीठावर आलेले आहेत, गुरुनाथ दादा भंडारी उद्योजक. तुम्ही पाहू शकता उंबरडे गावाचे, यांचं सुद्धा इथे आगमन झालं. तर वेलकम दादा तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस केलेला चेंडू अमित पाटील यांनी टाकला, थोडासा फ्लाईट दिला चेंडूला, हलक्या हाताने टाकला, ऑफ ब्रेक केला, चेंडू पडून थोडासा आतमध्ये आला आणि त्यावर मिळते ती एक धाव. खुश रो खुश रो अशाच काहीतरी फटका होता बॅटर्स दीपक यांचा. गुरुनाथ दादा भंडारी तुम्ही पाहू शकता, तर ज्येष्ठ व्यक्तिमत्व उद्योगपती उंबरडे गावाचे त्या स्पर्धेसाठी आलेले, त्यांचं सुद्धा वेलकम. खोदून काढलाय, हेलिकॉप्टर शॉट खेळलाय, लॉंग चेस. नितीन जोशी यांना पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली आहे. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, त्याचा फायदा उचललाय आणि धावा मिळाल्या 2. आणि यावेळी पुन्हा एकदा फ्लंबिंग झाले, 2 धावेचं रूपांतर 3 धावेत केलंय आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. आणि बघता बघता जिथे 2 धावा होत्या तिथे मिळाल्या त्या 4 धावा. 4 धावा मिळाल्या आहेत आणि 4ने धावसंख्या देखील वाढते. धावसंख्या झाली तब्बल 22 या आकड्यावर. तुम्ही पाहू शकता आता सुरू असलेली ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवर. आणि या वाहिनीचे प्रमुख प्रोप्रायटर तुम्ही पाहू शकता तेजस भोईर, मॅन फ्रॉम मानेरे. आणि ऑपरेटरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता सर्वांचे लाडके आमचे असे प्रणय ब्रेडेकर, सदैव हसतमुख असा चेहरा त्यांचा. साहिल असतील, राजेश असतील, संपूर्ण टीम सज्ज आहे मी तरी म्हणेन. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अजून एक चेंडू उडवलाय आणि या दरम्यान बिल्टीन त्या पुन्हा एकदा 2 धावा. तर आज आम्ही कॅमेरामॅन मध्ये थोडासा बदल करतोय. काल साहिल भोईर होते, पण आज सौरभ शेलार मॅन फ्रॉम खंबालपाडा आज तुम्हाला पाहायला मिळतील कॅमेरामॅनच्या भूमिकेत. आणि राजेश आज सुद्धा सज्ज आहेत.
चांगली वायनी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालेले आहेत. खूप सुरेख असा फटका आणि चेंडू पाठवलाय सीमारेषे पार. सुपर डुपर षटकार. संकेत बारका कांबळे तुम्ही पाहू शकतात, कामोठे गावातून बिलॉंग करतो. सर्वप्रथम याच खेळाडूवर गाणं आलं होतं की या ठाणे जिल्ह्याचं असंच रायगड जिल्ह्याची शान बारक्या कांबळे हे गाणं आलेलं. आणि त्यानंतर हे जे गाणं डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे, चांगला फॉलो थ्रो मध्ये प्रयत्न केला. अमित पाटील यांनी चेंडू गॅदर केला आणि त्यानंतर थेट यष्ट्यांवर फेकला आणि रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावा लागेल. सागर ठाकूर गो टू पेव्हिलियन. किरण चेंडू आहे या षटकातील. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा पाहू शकता तुम्ही धाव फलकावर 30 आणि शेवटचा चेंडू या षटकातील. तर अनिल दादा काहीसं आम्हाला सांगतात की काल सुद्धा सागर रनआउट झाले आणि आज देखील सागर रनआउटच झाले. तर सागर यांनी एवढी चांगली इनिंग तुम्ही करतात, चांगले धावा मारतात आणि त्यानंतर स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस करतात, आत्महत्या करतात. तर असे प्रयत्न करू नका. तुम्ही संघातील मोठे खेळाडू आहेत, विस्फोटक फलंदाज आहे. तुम्ही बॅटने जर तुम्ही बाद होतात तर वेगळी गोष्ट आहे, पण रनआउट होतात ही चिंतेची विषय. तर याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका स्लॉट मधला चेंडू उडवलाय. क्षेत्रात फक्त पात्र राहतोय चेंडूकडे आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा पंजे यांचं प्रमुख अतिथी म्हणून शुभ सन्मान, विशेष सन्मान पार पडला जातोय. स्क्रीनवर आपण पाहू शकता विशेष सन्मान. तसेच गुरुनाथ दादा भंडारी उद्योजक उंबर्डेगाव यांचं देखील विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने पार पाडलं जाईल. ते देखील त्यांनी स्वीकारावं. मायेची उबदार शाळ, धावा झाल्या 36. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र मान्यवरांचं शुभ सन्मान पार पडतोय. तर मॅन फ्रॉम पिसिवली सन्माननीय बाळरामदादा माळी यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर केलं जाईल. ते देखील त्यांनी स्वीकारायचं आहे. तर मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकाल पिसवली गावचे उद्योजक समाजसेवक बाळरामदादा माळी यांचा देखील शुभ सन्मान, मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ तसंच या स्पर्धेचं मोमेंटो देऊन मान्यवरांचं शुभ सन्मान इथे आमच्या 40+ संघटनेचे सचिव बाळरामदादा भंडारी यांच्या हस्ते पार पाडण्यात येतोय. यस, गो टू कॉम बॉक्स पिंट्यादादा जोशी. थँक्यू योगेशजी सर. तुम्ही पाहू शकता आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या तब्बल धाव फलकावर 36 धावा झालेल्या. 3 षटका समाप्त झालेली आहेत. शिवाजी जोशी नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता, लेजंड क्रिकेटर, वय वर्ष 60+ पुढे.
टाकलेला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला. नांदुरी चषकमध्ये सुद्धा पाहिलं की शिवाजीदादा जोशी यांनी चांगला षटक हाताळला नवापाडाच्या संघाच्या विरोधात खेळताना, आणि त्यामुळेच की कर्णधाराने आता पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे शिवाजीदादा जोशी यांच्यावर. पहिला चेंडू आला डॉट. 12च्या सरासरीने या धावा आतापर्यंत कुठल्या आहेत ईश्वरी 11 संघ खिडकाळी यांनी. योगेश प्रतिष्ठान या नावाने आज संघ आज मैदानात खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट. अजून एक चांगला चेंडू टॉपेज घेतले. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आहे आणि यावेळी चुकी झाली. एक धाव मिळाली, त्याचा फायदा घेत असताना आता रनआउटची संधी राजा जाधव यांनी थ्रो केलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि बॅटर्स बाद होतोय आणि धक्का क्रमांक लागला आता 3रा. विशाल यांना माघारी परतावा लागलाय. अजून एक फलंदाज होतोय बाद, तो धावचीच्या स्वरूपात. अकाउंट सुद्धा ओपन करायला मिळाला नाहीये. दीपक स्ट्रायकिंग एंड. आता नवीन बॅटर्स मैदानामध्ये आलेत, ते तुम्ही पाहू शकतात की किरण ठाकूर, दीपक आणि किरण यांना आता खूप चांगली कामगिरी करावी लागेल. 2 चेंडू झाले, चांगली गोलंदाजी शिवादादा जोशी यांच्या माध्यमातून. अजून एक ऑप्टमच्या बराच बाहेर टाकलाय. पंच विकास जाधव सरांचा इशारा येतोय की हा असेल वाईड बॉल. धावा झाल्या तर 38. पहिल्या चेंडूवर डॉट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर येते तो आता वाईड. धावा झाल्या 38. मोठे फटके मारावे लागतील. स्लॉगवरचा षटक चालू आहे. याच्यानंतर अजून एक षटक असणार आहे. अटॅकिंग खेळायचं आहे. चांगला चेंडू हाताळलाय. यष्टीरक्षकाची थोडीशी खराब कामगिरी, त्यामुळे ही धाव मिळेल. पंचा बॅटकडे का बाईज आहे? बाईज आहे, तर बाईजच्या स्वरूपात ही धाव मिळेल. जर यष्टीरक्षकाने हा चेंडू पकडला तर निश्चितच डॉट बॉल होता. हरकत नाहीये. पुन्हा एकदा नव्याने संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करा, चांगलं कामगिरी करा. शिवादा जोशी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंडला दीपक मोठा फटका खेचला. ऑन साईडच्या रिझर्व्हमध्ये चेंडू तर खेचून काढलाय. आलोंदा कार्पेट आहे. चेंडू जमीन लगत आहे. नितीन जोशी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी सुद्धा यावेळी चांगली होती नितीन जोशी यांची. एकच धाव मिळेल. किरणनी मारला था. तो मारला किरण का? हां किरण ने टोपी आणि आता दीपक आहे. अजून एक चांगला फटका उडवलाय समोरच्या दिशेने. राजू सावंत तिथे आहे. जेलच्या संधी आहे. पहिल्या अटेम्प्टला चेंडू ड्रॉप झाला, दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा ड्रॉप झाला आणि चेंडू गरंगळत जमिनीलगत चाललाय आणि तत्पूर्वी धावा मिळतील. त्या 3 धावा धावून काढण्यात आलेल्या आहेत. 3ने धावसंख्या सुद्धा पाहू शकतात की 42 म्हणजे 42 आकड्यावर पोहोचलेले. चांगली गोलंदाजी करतात. बराच दूरवर होता चेंडू. राजू सावंत चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू पकडायचा प्रयत्न केला. धावा आहेत त्या 43 धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. अजून एक कॅचची संधी निर्माण झाली आहे. यावेळी यष्टीरक्षकाने कुठलीच चुकी केली नाहीये. बॅटर्स होतोय तो बाद आणि धक्का क्रमांक लागलाय आता 4था खिडकाळी 40+ संघाला. तुम्ही पाहू शकता नवापाडा क्रिकेट संघाचा एक स्टार क्रिकेटर उत्कृष्ट ऑलराऊंडर उमेश जाधव हे सुद्धा आलेले आहेत. किरण ठाकूर बाद झालेत. नागेश पाटील तुम्ही पाहू शकतात. नवापाडा संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज हे देखील इथे आलेले आहेत. यानंतरची लढत असेल ती नवापाडा विपक्ष तुम्ही पाहू शकता पिसवली या 2 संघांच्या दरम्यान. पिसवली संघ सध्या इनफॉर्ममध्ये. कालच त्यांनी कोळेगाव चषकमध्ये विजेतेपद पटकावलंय. सुनील भोईर, कोमल हिरावळे, नरेश उत्कृष्ट खेळाडू त्यांच्या संघामध्ये. चांगली कामगिरी राहिली सर्व संघाची. यानंतरची फाईट असेल ती नवापाडा विपक्ष पिसवली या 2 संघाच्या दरम्यान. इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेकी करायची आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की हे षटक संपल्यानंतर लगेच आमच्या कॉम्बॉक्समध्ये हजर राहा. लगेच तिथे मान्यवरांच्या हस्ते आम्ही नाणेफेकी करू आणि नेक्स्ट मॅच असणार आहे ती
नवापाडा विपक्ष पिसवली. 4 षटकं संपन्न झाले. 4 षटकांपर्यंत तुम्ही जो टाइम लिमिट्स होता कंप्लीट केला, पण अजूनही यानंतर वेळ वाया दडवू नका. हे एक षटक चुकीत तुम्हाला 5 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे गोलंदाज राजू सावंत यांना एक इशारा असेल की तुमचं षटक लगेच मार्गस्थी करा. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावर तुम्ही पाहू शकता 43. तर याच दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये जातीने लक्ष घातलंय, कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचे सचिव देखील आहेत असे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व बाळारामदादा भंडारी यांनी एक ऑफिशियल कॉल दिला की कृष्णादादा कीर कुठे असाल तर त्यांनी लगेच आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. आमच्या VIP डाईसमध्ये या, तुम्हाला खास आमंत्रण करण्यात येते बाळारामदादा भंडारी यांच्याकडून. पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू आहे, टर्न केल्या ऑन साईडच्या दिशेने. अजय पाटील आहेत तिथे, थोडेसे फ्लंबिंग झाले. एक धाव कंप्लीट केली. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसरीची मांग केली पण नकार दिलाय. 2 धावसंख्या 45 या आकड्यावर चांगली सुरुवात म्हणावी लागेल खिडकाळी 40+ संघाची. पण नंतर कमबॅक केला संजयाच्या गोलंदाजीने. संजयाने खूप चांगली गोलंदाजी हाताळली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या फक्त 5 आणि एक पूर्ण फलंदाजाला बाद केलं. अजून एक चांगला पद्धतीचा चेंडू ब्लॉकल पद्धती. राजू सावंत यांच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य आहे की जास्तीत जास्त खोलवर पद्धतीचे चेंडू ते हाताळतात. ब्लॉक लाईन पद्धतीचे चेंडू, यॉर्क लाईन पद्धतीचे चेंडू नेहमीच ते टाकत असतात आणि यावेळी देखील एक चांगला चेंडू हाताळला आहे आणि यावर फक्त पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या आहेत. 2 धावसंख्या वाढत चालली आहे. तुम्ही पाहू शकता आता 47. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ग्राउंडची देखभाल आणि ग्राउंडची जी निगा राखली आहे, ग्राउंडला जे मेंटेन केलं आहे, तर मी त्यांचा प्रामुख्याने उल्लेख करेन. आमचे साथी गुणलेखक दिनेश जाधव सरांनी प्रचंड मेहनत घेतली या ग्राउंडसाठी आणि ग्राउंडची तुम्ही आउटफील्ड बघता ते खूप फास्ट आहे आणि याच्यासाठी जी संपूर्ण मेहनत होती ते आमचे साथी गुणलेखक दिनेश जाधव सरांनी केले. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. पुढील चेंडूसाठी सज्ज बॅटर्स. अजून एक ब्लॉकल पद्धतीच्या चेंडूने वारंवार खोलवर पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झालेत. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत राजू सावंत यांची. आज त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना आयोजन कमिटीकडून देखील लाख शुभेच्छा. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आहेत. तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो जो 50,000. समोरच्या दिशेने चेंडू उडवला अमित पाटील. स्वतः चेंडूच्या खाली आहे, चांगली फेकी केली आहे. रनआउटची संधी आणि बॅटर्स होतोय तो बाद. धावचूकच्या स्वरूपात धक्का. तिसरा फलंदाज होतोय तो बाद आणि धक्का क्रमांक लागलाय आता 5वा. बरोबर संघाच्या 50 सुद्धा कंप्लीट झाल्या. धावफलकावर धावा पाहू शकता तुम्ही त्या 51. 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. फायटिंग टार्गेट मी तरी म्हणे उभा केला आहे आतापर्यंत. पण जुने डोंबिवली संघ देखील कमी नाही आहे. चांगले फलंदाज त्यांच्या खात्यामध्ये आहेत. अमित पाटील असतील, नितीन जोशी असतील, निलेश असतील. आज थोडेसे खेळाडू कमी पाहायला मिळतात आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिल्या फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे राजा जाधव. चुकी केली नाहीये. फलंदाज होतोय तो बाद आणि धक्का क्रमांक लागला 6वा आणि धावा झाल्या धावफलकावर 51 आणि जिंकण्यासाठी करायच्या तुम्हाला 52 धावा येणाऱ्या 30 चेंडू मध्ये. चेसिंग कंपल्सरी. गो टू डीजे. आणि त्याचबरोबर पिसवली संघ, दोन्ही संघाचे कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी या. नवापाडा 40+ संघ आणि त्याचप्रमाणे पिसोली 40+ संघ आले असाल तर लगेच नाणेफेकी करून घ्या. यानंतरची लढत लगेच तुमच्यातच आहे. रिपोर्टिंग करा. नवापाडा संघाचे खेळाडू तर आलेले आहेत. नागेश आलेले आहेत, उमेश आलेले आहेत. पिसोली संघाचे सुनीलदादा भोईर सुद्धा आलेले आहेत, उत्कृष्ट गायक आहेत.
नवापाडा 40+ संघाचे कर्णधार आणि पिसोली संघाचे कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी सज्ज राहा. यानंतरची लढत असणार आहे ती नवापाडा 40+ संघ आणि त्याचबरोबर पिसोली 40+ संघ. मी टॉससाठी आमंत्रित करतो आमच्या मान्यवरांना. त्यांच्या शुभ हस्ते लगेचच नाणेफेकीचा कॉल होईल. कृष्णा आता कुठे असाल तर तुम्ही देखील व्यासपीठाशी संपर्क साधा. आमचे आयोजक बाळारामदादा भंडारी तुम्हाला बोलवत आहे. संजय खूप चांगली गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या, त्यामध्ये एक फलंदाजाला बाद केलंय. आम्ही त्यांची चांगली कामगिरी राहिली, त्याचप्रमाणे राजूदादा यांची चांगली कामगिरी राहिली. शिवाय जोशी यांनी चांगली गोलंदाजी केली. धावा रोखल्या आहेत, धावा करायच्या आहेत त्या आता 52, पण कुठलाही कमी स्कोर हा कधीच विजयाची आशा देऊ शकत नाही तुम्हाला, कारण बऱ्याचशा लो स्कोरिंग मॅचेस आम्ही डिपेंड होताना पाहिले आहेत आणि तशीच कामगिरी आता करावी लागेल. खिडकाळी संघाला माहिती आहे की काल आपण यांच्याबरोबर पराभूत झालो आहे, पण आज नवीन दिवस आहे, नवीन स्पर्धा आहे, त्यामुळे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल. शक्ती पाटील उत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा असतील. 52 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. तोपर्यंत ऐकतो आम्ही एक सुमधुर संगीत. टॉस बॉक्समध्ये नाणेफेकी केली जाईल आमच्या मान्यवरांकडून. या सुनील दादा, नाणेफेकी करून घ्या. दोन बलाढ्य संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल संपन्न होईल. तुम्ही पाहू शकता एका बाजूला नवापाडा 40+ संघ, त्याचप्रमाणे आणि महेश दादा यांचा सुद्धा इथे आगमन झालंय. पिसवली 40+ संघ, कोपरगावाचे महेश दादा वेलकम आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तर वेलकम महेश दादा. चालेल चालेल. तर याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्व आणि लेजंड क्रिकेटर तुम्ही पाहू शकता आता बाळा बोराडे यांना सुद्धा आयोजन कमिटीकडून वरती बोलवण्यात आलेलं आहे व्यासपीठावर. तर बाळा बोराडे यांना सुद्धा वरती या स्टेजमध्ये. तर व्यासपीठावर दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहू शकाल. मान्यवरांना विनंती आहे, गुरुनाथ दादा भंडारी आपल्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. गुरुनाथ दादा या. तर नाणेफेकीचा कौल आपण पाहू शकाल टॉस बॉक्समध्ये मान्यवरांच्या हस्ते पाहायला मिळतोय. गावदेवी चषक आलाय, तर नक्कीच नवपाडा संघाने नाणेफेकी जिंकले. मान्यवरांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं आहे, जास्त काही विचारत नाही. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, सुरुवातच होणार आहे, तर डिसिजन कळवायचं आहे. फिल्डिंगच घेऊ मी. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आतापर्यंत कशी प्रकारची कामगिरी चालू आहे आपल्या संघाकडून? सध्या सध्या बॅट पॅच चालू आहे आम्ही, पण यावेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल नवपाडा संघाकडून. जास्त काही विचारत नाही, आपण जाऊ शका. मॅच चालू होते, पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याकडून मनोगत व्यक्त करून घेऊ आपण. गो टू कॉम बॉक्स पिंट्यादादा जोशी. आणि पहिल्याच चेंडूवर येतात त्या 2 धावा. चांगला फटका घेतलाय लॉंगॉनच्या दिशेने सागर ठाकूर. तुम्ही पाहू शकता गोलंदाजीच्या मार्कवर ओपनिंग पेयर्स नितीन जोशी आणि अमित पाटील सध्या या जोडीने पूर्णपणे हाहाकार माजवलाय. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या माध्यमातून आतापर्यंत तरी झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील तीच अपेक्षा असेल. यावेळी कट केला आहे गली रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे,
थोडे सरसावले तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 2 चेंडूमध्ये धावा झाल्यात त्या 3. अमित पाटील सध्या इन्फॉर्म असलेला बॅटर्स. तुम्ही पाहू शकता नांदिवली चषकमध्ये 7 चेंडूमध्ये 7 चौकार. त्यानंतर काल कोळेगाव चषकमध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार आणि चांगली कामगिरी केली. बघा अनिल दादाने सुद्धा लगेच सांगितलं, कारण अनिल दादा जिथे आहेत ना तुम्हाला सर्व रेकॉर्ड समजतील, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये ते असतात. तर याच दरम्यान अजून खास व्यक्तिमत्वाचं इथे आगमन होणार आहे आणि माननीय सन्माननीय नगरसेवक साहेब आमचे जयवंतदादा भोईर यांचं इथे आगमन होणार आहे. उंबर्डे गावाचे सुपुत्र देखील आहेत आणि या स्पर्धेसाठी खास विशेष बक्षीससुद्धा त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. तर दादांचं वेलकम आहे आणि सरचं स्वागत आहे. जशी दादाची रॉयल एंट्री होईल आम्ही पुन्हा एकदा दादांचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचू. जयवंतदादा भोईर वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला चेंडू हाताळल्या, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, त्याला सन्मान दिलाय. चांगल्या बॅटरचं हेच कौतुक असतं की चुकीच्या फटक्याला ते अपमान करतात, चांगल्या फटक्याचा सन्मान करतात आणि चांगल्या चेंडूचा कधी पण तुम्ही सन्मान केला पाहिजेत, कारण चांगल्या चेंडूला जर तुम्ही वितरित शॉट खेळायला जातात, बाद होतात, त्यानंतर दडपण संघावर येतं आणि असंच काहीतरी अमित पाटील यांनी करून दाखवला. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला, 1 धाव मिळाली आणि 3 चेंडूच्या संपतीने धावा झाल्या त्या 4. चांगली सुरुवात, मोठा फटका घेतलाय यावेळी. चेस खूप मोठा आहे आणि 2 क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडू गेलाय. 1 टप्पा उचळी घेत सीमारेषा पार. पहिला चौका. थोडासा बदल करण्यात आला. तुम्ही पाहू शकता मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला थोडासा काऊ मध्ये सजवण्यात आलंय. लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं अजून त्या बाजूला सरकवण्यात आलं, डाव्या बाजूला, कारण आलेला तो चौकार. धावा 8 आहेत. अजून एक मोठा फटका. यावेळी क्षेत्ररक्षण आहे, तिथे प्रोटेक्शन आहेत. 2 धावा मिळतील, कारण अमित पाटील जेव्हा जेव्हा चेंडू जातो तेव्हा अमित पाटीलचा कॉल असतो 2 रन धावण्याचा आणि त्या 2 धावण्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेले आहेत. 10 धावा धाव फलकावर. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, तर शेवटचा चेंडू असेल मी तरी म्हणेन. जे धावगती त्यांना मेंटेन करायची होती 10.50च्या सरासरीने, ती धावगती आतापर्यंत मेंटेन केलेली आहे. पहिल्या 5 चेंडूंवर 10 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि सुरेख असा झेल गणेश पाटील यांच्या मार्फत जवळपास 4 ते 5 पावलं मागे सरसावले आणि बॅटर्सने कॉल केलाय का रिव्ह्यूचा? ओके, तर बॅटर्सचा कॉल आहे. पंचांनी डिसिजन दिला आहे का? नो, नाही ना? हा, ओके. तर ऑनफिल्ड पंचांचा काही डिसिजन नाही आहे. बॅटर्सने रिव्ह्यूची मागणी केली आहे की हा नो बॉल आहे का चेक करावा. तर आमच्या आयोजन कमिटीला आम्ही विनंती करतो की हा चेंडू तुम्ही चेक करावा. नो आहे का नाही. कुशल मोमेंट आहे. 5 चेंडूमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. बॅटर्स रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन होईल तो बाद आणि धक्का क्रमांक लागला पहिला जुनी डोंबिवली 40+ टीमला. धावा राहिल्या त्या 10 आणि 10 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. जुनी डोंबिवली 40+ संघाचा संपूर्ण जिम्मेदारी आता मी तरी म्हणे अमित पाटील यांच्या खांद्यावर आहे, कारण संघातील बॅकबोन खेळाडू आहे, पाठी राखा आहे आणि सर्वच्या सर्व जबाबदारी अमित पाटील यांच्या खांद्यावर असते. मास्टर माइंड खेळाडू आहे, कधी टीमला सेट करत असतो, गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि सर्व गोष्टींमध्ये अमित पाटील यांची कामगिरी नेहमीच चांगली राहिलेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते अजय पाटील. अजय पाटील अजून एक हँडसम पर्सनॅलिटी आणि जुनी डोंबिवली संघाचा चॉकलेट बॉय म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. शक्ती पाटीलला बोललो शक्ती पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये शक्ती पाटील यांनी खूप चांगली कामगिरी केली. जेव्हा जेव्हा याचे साईडम ॲक्शनने खूप चांगली गोलंदाजी करायचे, 1 ते 2 वेळा चेंडू ड्रिल करून मग तो चेंडू हाताळायचे. विजय यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे नवापाडा संघाचे. वेलकम विजय. यानंतर तुमचीच फाईट आहे, त्यामुळे थोडासा वॉर्मअप करा.
मोठी लढत आहे पिसोली संघाविरुद्ध कोपर गावाचे एक सन्मान्य खेळाडू सुद्धा आलेले आहेत आणि बरेचसे क्रिकेटर्स आणि कोपर स्पर्धा खेळायला सर्वांनाच आवडते. येतोय तो डॉट बॉल. याच दरम्यान कोपर संघाने जेव्हा फॉर्म टाकला ग्रुपवर त्यानंतर लगेचच 30 ते 35 संघांनी आमची फिक्स करा. या दरम्यान चेंडू उडवलाय तुम्ही पाहू शकता. लॉंग चेस आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागलेली शर्यत आणि जिंकली अखेर चेंडूने आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. तर एक मुख्य अनाउन्समेंट आहे. महेश दादा कोपर संघाचे महेश दादा यांना आयोजक आमचे बाळाराम भंडारी तुम्हाला बोलवत आहे. बाळाराम दादा भंडारी तुम्हाला बोलवत आहे. महेश दादा कोपर संघाने जेव्हा फॉर्म टाकला लगेच 30 ते 35 संघांनी रिप्लाय दिला की आमची एंट्री फिक्स करा. कारण ती स्पर्धाच होती तशी बघण्यासारखी स्पर्धा होती गेल्या वर्षी. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेचला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. त्या वर्षी भरवण्यात आलेली होती. पूर्ण स्पर्धेचं चर्चा झाली होती आणि ती चर्चा आजपर्यंत तशीच आहे. कारण जेव्हा फॉर्म पडला त्यानंतर बरेच संघांनी तो फॉर्म लगेचच रिप्लाय केला की फिक्स करा आमची एंट्री. म्हणजे बघू शकता याच्यावरूनच की कोपरची स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आणि त्यांच्यासाठी मेसेज सुद्धा आले की ही स्पर्धा तुम्ही कमीत कमी 24 संघांमध्ये किंवा 32 संघांमध्ये करा. कोपर गावावर खूप चांगली स्पर्धा आणि यावेळी देखील ती वेगळ्याच भव्य दिव्य आयोजनामध्ये पाहायला मिळेल. दिनांक 3 ते 4 रोजी ही स्पर्धा संपन्न होईल आणि या स्पर्धेचे लॉट्स देखील आजच उडवण्यात येतील. तर वळ्या मॅचच्या दिशेने 2 चेंडूवर 2 चौकार. शक्ती पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट असं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर कोमलदादा हिरावले हे सुद्धा आलेले आहेत. पिसोली संघाच्या उत्कृष्ट ऑलराऊंडर. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून तिकडे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण सजवलं त्यानंतर डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलं आणि त्याच दिशेने फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी भाग पाडलं. एकच धाव मिळाली आणि 1 ने धावसंख्या आता धावफलकावर तुम्ही पाहू शकतात तब्बल झाली आहे ती 19 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या चेंडू सिंगल त्यानंतर डॉट त्यानंतर तुम्ही पाहिलं की 2 चौकार आणि येतोय तो सिंगल आणि या षटकातील देखील काय चेंडू शेष. तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकतात येथे ते सिंगल आणि एक खास रॉयल एंट्री तुम्ही पाहू शकतात. एक सन्माननीय व्यक्तिमत्व आणि उंबर्डे गावाची आन बान शान माजी नगरसेवक तुम्ही पाहू शकतात जयवंत दादा भोईर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. तर दादा वेलकम सहर्ष स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेवी चषक उंबर्डे या चषकामध्ये तुमचं शहर्ष स्वागत. याच दरम्यान चेंडू उडवलाय. चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत धावा मिळतील त्या 2 धावेने षटक देखील समाप्त होतंय. धाव फलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 22. खास व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकतात आमच्या VIP डाईसमध्ये जयवंत दादा भोईर ज्यांनी या गावासाठी पूर्णपणे प्राणप्रतिष्ठा लावली. तर वळतोय आम्ही डीजेकडे एक ऐकू सुमधुर संगीत.
एक सुमधुर संगीत ऐकला तुम्ही जयवंतदादा भोईर यांच्या माध्यमातून आणि खूपच चांगलं व्यक्तिमत्व आहे. माजी नगरसेवक होते आणि यावेळी शिंदे गटाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय आणि आगामी निवडणुकीसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं हेच काम आपल्या संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसराचा असेल आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटरांचा असेल, कारण खास व्यक्तिमत्व आहे. येणारी निवडणूक ही त्यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेची असणार आहे आणि धावा झालेल्या त्या धावफलकावर 22, 2 षटकांच्या समाप्तीने 18 चेंडू 30 धाव्यांची गरज. येणारे 18 चेंडू 30 धाव्यांची गरज. सन्माननीय व्यक्तिमत्व आमच्या ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहिलात. दादांना खूप मेहनत आहे. शॉर्ट पिच चेंडू कट करायचा होता, डॉट बॉल, चेंडू लवकर समजला नाहीये फलंदाजाला. शिंदे गटातील एकनाथदादा शिंदे यांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आमच्या दादांवर. येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी प्रचंड मतांनी दादांना विजय करायचा आहे. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे, त्यामध्ये चांगला पिकअप पाहायला मिळाला. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा बिल्ट-इन. 2 धावसंख्या आहे ती 24. अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू 28 धाव्यांची गरज. प्रचंड बहुमतांनी पुन्हा एकदा आपल्याला विजयी करायचं आहे. पुन्हा एकदा त्यांना नगरसेवक पदावर विराजमान करायचं आहे आमच्या दादांना आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांनी खूप बहुमूल्य योगदान दिलंय, पाठबळ दिलंय. तर आयोजन कमिटीकडून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. चांगला चेंडू हाताळला, लेग कट केला. अजय यांना चेंडू समजला नाहीये. 1 धाव मिळते याच दरम्यान. धावफलकावर 25. अमित पाटील बऱ्याच वेळा स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात. अमित पाटीलकडे क्षमता आहे षटकार चौकार मारायची. या सामना कधी एक हाती फिरवण्याची ताकद अमित पाटील यांच्याकडे आहे आणि अमित पाटील एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज. स्विच हिट केलाय, प्रॉपर टायमिंग आहे आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. पाहिल्यात तुम्ही 31 आणि अजूनही 14 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज. दादांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नेहमीच साधा राहणीमान, साधा भोळेपण आणि एक नगरसेवकाला काय हवं असतं तर जनतेची सेवा. जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहिलेले आमचे दादा आणि यावर्षी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वळतोय मॅचच्या दिशेने अजून एक फ्लिकचा फटका. सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच होईल कारण क्षेत्ररक्षक थोडीसं फ्लंबिंग झाले आणि त्याचा फायदा उचलला. 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या 33. आम्ही त्यांना माहिती आहे जे काय करायचं आहे ते मला करायचं आहे, त्यामुळे त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना खूप सुरेख फलंदाजी केली. स्वतःची टीमची नय्या स्वतः पार पाडत असताना आणि चांगली कामगिरी आतापर्यंत तर राहिली अमित पाटील यांची. अजून एक सॉफ्ट हँडने चेंडू खेळायचा होता. डॉट बॉल होतोय. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्ती झाली. धाव फलकावर आहेत त्या 1 गडीच्या मोबदल्यात 33. डीजे
दादांचा अजून एक सुमधुर संगीत आपण ऐकलं तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये दादांचा विजय निश्चितच आहे. शिंदे गट तुम्ही पाहू शकता प्रबळ दावेदार मानला जातोय आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये धावा झाल्या त्या 33, अजूनही 19 धाव्यांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 19 धाव्यांची गरज, 3 षटकांच्या धावा झाल्या 33. पिके अँड सन काल तुम्ही पाहू शकता पनवेलमध्ये मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. खूप चांगली कामगिरी झाली. निलेश म्हात्रे त्याचप्रमाणे साई म्हात्रे आणि संपूर्ण टीमची उत्कृष्ट एक मिनिट धावा मिळतील त्या 2. आणि याच दरम्यान आम्ही एका खास व्यक्तिमत्वाचा सन्मान करत होतो. दादा तुम्हाला विनंती आहे की आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. लगेचच तुमचा तिथे आम्ही मान सन्मान करू. या स्पर्धेसाठी तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलेत आणि या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ सुद्धा दिलं, तुमचा बहुमूल्य वेळ सुद्धा इथे दिला आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला संपूर्ण उंबारडे गाव आणि आजूबाजूच्या परिसराकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा असतील. शिंदे गटातून दादा यांची वर्णी लागलेली आहे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार तुम्ही पाहू शकतात आणि आमचा 40+ उंबारडे संघ देखील त्यांच्या समोर तुम्ही पाहू शकतात. मायेची प्रेमळ शाल, उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेतील गोड आठवण तुम्ही पाहू शकतात. एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही दादांचा यथोचित मान सन्मान करत आहोत आणि दादांना देखील येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्याकडून आणि संपूर्ण आयोजन कमिटीकडून लाख लाख शुभेच्छा असतील आणि येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा दादा नगरसेवक पदावर विराजमान होतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. आणि आमच्याकडून रजा देखील घेत असताना दादा षटक समाप्त झाले आणि 4 षटक संपन्न झाले. 4 षटक संपन्न झाले. धावसंख्या अजूनही चेंडू बाकी आहेत. चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. आमचं लक्ष थोडंसं समालोचन करण्यामधून आम्ही स्वागत समारंभ करत होतो तिथे होतं. वलटोय समा अशावी 7 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी या धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहू शकता जयेश पाटील विस्फोटक फलंदाज. हा चेंडू खूप काही मॅटर करेन या स्पर्धेतील आणि या मॅचमधला 7 बॉल 15 7 चेंडू 15. पुन्हा एकदा आम्ही रन बॉल इक्वेशन सांगतोय. धावा आहेत 10 फलकावर तब्बल 37 आणि 7 चेंडू 15ची गरज. शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे या षटकातील. मोठा फटका खेळायचा होता, आम्ही त्यांनी नकार दिला. स्वतःजवळ स्ट्राईक रोटेट केली कारण त्यांना माहिती आहे 7 चेंडूमध्ये 15 धावा या कंपल्सरी करत आहे. षटक समाप्त. 4 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहू शकता 37. 3 गडीच्या बोबातल्यात येणारे 7 चेंडू 15 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा आम्ही सगळीकडे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करत आहे 7 चेंडू 15. आणि याच दरम्यान आमचे माननीय नगरसेवक आमच्यातून रजा घेत असताना तर वेलकम दादा तुम्हाला शुभेच्छा आहे. षटक समाप्त. 7 चेंडू 15. फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ लावू नका. आणि ऐकतोय आम्ही आता एक सुमधुर संगीत. प्रणय बेडेकर मोहे मोहे व्हिडिओ बनवण्यामध्ये थोडेसे व्यस्त आहेत. काहीसा एक गोष्ट घडली तिथे, तर हे व्हिडिओ येईन तुमच्यापर्यंत संध्याकाळपर्यंत. गोलंदाजीच्या मार्कवर गणेश पाटील ज्यांनी एक उत्कृष्ट झेल पकडला. नितीन जोशी यांचा जवळपास 2 ते 3 पावलं मागे जाऊन तो झेल पकडला. तिथून जुनी डोंबिवली संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळाला. पण अजूनही मैदानामध्ये या संघाचा ताराना, या संघाचा बॅकबॉन अमित पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. 7 चेंडू 15 धावा. त्याच्यासाठी तितक्याशा महाग पण नाही, तितक्याशा सोप्या पण नाही. पण मी आधीच म्हटलं होतं टेनिस बॉल क्रिकेट आहे. 50 धावा झाल्या म्हणून तुम्ही जिंकले असं मी निश्चित सांगू शकत नाही. कारण 2 गोष्टी या प्रामुख्याने मी तुम्हाला सांगेन. एक गणेश पाटील, एक क्रिकेट मॅच आणि दुसरं इलेक्शन. या दोन्ही गोष्टी अशा आहेत जोपर्यंत स्पीकर बोलत नाही की हा संघ विजय का हा कॅन्डिडेट विजय, तोपर्यंत तुम्ही तुमचा भाकीत देऊ शकत नाहीये. आणि तशीच मॅच आलेली आहे. 7 चेंडू 15 धाव्यांची गरज. बिग फाईट मॅच, रोमांचक मॅच. सामन्यामध्ये ट्विस्ट. 7 चेंडू 15 धावा करायच्याच आहेत. अमित पाटील स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्क सज्ज आहे गणेश पाटील. पाटलांचा बोलबाला आहे, बघूया. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकावून दिलाय. यावेळी अमित पाटील यांचा आवडतीचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमारेषा पार. पहिल्याच चेंडूवर येतोय षटकार.
आशा अजूनही पल्लवित केल्या आहे. अजूनही सामना संपलेला नाही. मी अजून खेळपट्टीवर उभा आहे असंच काही दाखवत असणारा अमित पाटील याच्या बॅटमधून आलेला सुपर षटकार. समीकरण बदललंय. 5 चेंडू 9 धाव्यांची गरज. रन बॉल इक्वेशन. अजून एक खराब चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. बॅक टू बॅक. त्याच रिझन मध्ये चेंडू पाठवलाय दुसऱ्यांदा सीमारेषा पार. 6 धावा. षटकार सुद्धा इथे आगमन. वेलकम किरण. हनुमान दादा तुमचं देखील आगमन. कोपर संघ सज्ज झालेला आहे या स्पर्धेसाठी. नेक्स्ट मॅच त्यांचीच असणार आहे. षटकार आला. षटकाराने समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 3 धाव्यांचे आणि हा सामना संपल्यावर लगेच आम्ही कोपर इथे जी स्पर्धा सुरू आहे तिथून लगेच आमचे लॉट होणार आहे. आणि याआधी आम्ही देखील सांगितलं होतं की 3 ते 4 दिनांक रोजी जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचे लॉट्स देखील आम्ही लगेचच या स्पर्धेच्या माध्यमातून उडवण्यात येतील. महेशदादा सज्ज आहे. संपूर्ण कोपर टीम सज्ज आहे. संपूर्ण कोपर टीम सज्ज झालेली आहे. यानंतर लगेचच आम्ही त्या सामन्याचे लॉट्स उडवण्यात येतील. आणि तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने वळूया. तुम्ही पाहत आहे की 7 चेंडू 15 धावेची गरज होती. अमित पाटील जो स्ट्रायकिंग एंडला पहिल्यापासून सुरुवातीपासून संघर्ष करतोय. एक हाती किल्ला लढवतोय आणि लढवण्यामध्ये यश देखील आला. 7 चेंडू 15 धावेची गरज होती आणि 15 धावांमध्ये पहिल्या 2 चेंडूवर अकुट टप्प्याचा चांगला समाचार घेत असताना लागोपाठच्या 2 चेंडूवर लगावले 2 उत्तुंग षटकार. आणि सामन्याचं संपूर्ण चित्र, सामन्याची जी हवा होती, जी मजा होती ती काढून टाकली. 4 चेंडू 3 धावा आता करायचे आहेत. पण गोलंदाज देखील तेवढा चातुर्य आहे. एखादा 2 टप्पे जर त्याने चांगले टाकले पुन्हा एकदा कमबॅक करायची संधी आहे. पण मॅच बॉल आलेला आहे. अमित पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली कारण प्रत्येक बॅटर्सला मॅच बॉल हवा असतो. 4 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. समीकरण तुम्ही पाहू शकतात दिनेश दादा सरांनी एकदम सुरेख पद्धतीने हाताळले. रन बॉल इक्वेशन लगेच आमच्यापर्यंत पाहिजे. आणि अजून एक त्याच पद्धतीचा चेंडू पण यावेळी प्रोटेक्शन आहे तिथे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी नकार आणि हातातून चेंडू सुटलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण नकार. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. आता तुम्ही पाहू शकतात अमित पाटील यांनी चांगली कामगिरी राहिली. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंगला न्यू बॅटर जयेश पाटील, गणेश पाटील यांना एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. एक चेंडू चांगला टाकला तर तुम्ही चेंडू आणि धाव याच्यामध्ये बरोबरी करू शकतात. जयेश यांच्याकडे अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे. त्या अनुभवाचा आता फायदा कुठेतरी घ्यायचा. तर तुम्हाला षटकार चौकार नाही तर यावेळी तुम्हाला युक्तीचा वापर करायचा आहे. ताकदीचा वापर अमित पाटील यांनी पहिल्या 2 चेंडूंवर केला आहे पण आता युक्तीचा वापर करायचा आहे. 3 चेंडू 2 धावेची गरज. फील्ड तुम्ही पाहू शकता थोडीशी क्लोज आणली आहे, जवळ आणली आहे कारण 1 धाव रोकायची. आता षटकार चौकाराची गरज नाही आहे तर सिंगल्स तुम्हाला अडवायचे आहेत. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. यावेळी चांगला चेंडू होता पण तितकाच थोडासा खराब देखील पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे वळतात आहे आणि ही धाव फलंदाज होईल तो बाद. तर ही धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. 40+ काहीतरी नियम्स आहेत की दोन्ही बॅटर्सने एकाच वेळी क्रीज तुम्हाला सोडावी लागेल. हा नियम आहे. 40+चा नियम आहे. एखादा बॅट्समन जर क्रीजमध्ये असेल दुसरा बॅट्समन धावत असेल तर ती धाव आम्ही ग्राह्य धरत नाहीये. हा नियम आहे 40+चा. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बाकी आम्हाला यातलं एवढं काय माहीत नाहीये. रन देखील नाहीये आणि रनआउट सुद्धा नाहीये. दुसरा रन जर तुम्ही काढलाय तो ग्राह्य धरला जाणार नाहीये कारण दोन्ही बाजूने क्रीज सोडणं गरजेचं आहे तेव्हाच बॅटर बाद होतो. असा नियम आहे. तर रेग्युलरचे नियम नाहीत इथे 40+चे नियम आहेत. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन्ही बाजूने क्रीज सोडणं गरजेचं आहे. जर दोन्ही बाजूने क्रीज सोडली नसेल तर बॅटर्स बाद नाही आणि दोन्ही बाजूने जर क्रीज सोडली असेल तर बॅटर्स बाद आहे. हा फलंदाज तिथेच होता ना. आयोजन कमिटी तुम्हाला काय सांगेल नियम.
तर एक धाव आहे आणि बॅट्समन देखील बाद नाहीये. हा नियम आहे. अमित पाटील हे स्ट्रायकिंग एंडला असतील, एकच धाव मिळेल. त्यामुळे आता धावा करायची आहे तुम्हाला. 2 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव कंपल्सरी धाव करावी लागेल. 40+ असोसिएशनचा नियम आहे. दोन्ही बॅटर्सने क्रीज सोडली तर तो रन ग्राह्य धरला जातो किंवा रनआउट पकडला जातो. जेव्हा बॉल तुमच्या हातामध्ये कलेक्ट असेल तेव्हा दोन्ही बॅटर्सने क्रीज सोडणं बंधनकारक आहे. जर एखादा बॅट्समनने जर क्रीज सोडलेली नसेल तर तुम्हाला त्या चेंडूवर धाव मिळत नाही. हा नियम आहे 40+ असोसिएशनचा, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काहीच नियम आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. शेवटच्या चेंडूवर तुम्ही धाव घेऊ शकत नाही जर चेंडू रिलीज झाला, यष्टिरक्षकाने पकडला. म्हणजे असे काही बरेचसे नियम आहेत ते 40+ असोसिएशनने आणलेले आहेत आणि हे नियम तुमच्यापर्यंत आधी देखील पोहोचलेले आहेत. त्यांचे नियम तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण पोहोचलेले. आणि 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. रन बॉल इक्वेशन हे पहिल्यांदा पण सांगितलं आहे. दिनेश जाधव सरांनी खूप चांगलं स्कोअरबुक इथे आणलं आहे. आम्ही पाहिलं की प्रत्येक 18 चेंडू जेव्हा शिल्लक असतात तेव्हा किती चेंडूवर किती धावा पाहिजेत हे आमची माहिती आमच्यापर्यंत लगेचच पोचते. आमचा एक चांगले स्कोरर म्हणून दिनेश जाधव सरांची नेहमीच ओळख राहिली. गेले 4 ते 5 वर्षाचा एक चांगला एक्सपिरियन्स दिनेश जाधव सरांकडे. 2 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला अमित, गोलंदाजीच्या मार्कवर गणेश पाटील सज्ज. पुन्हा एकदा फिल्डिंग प्रोटेक्शन क्लोज केलं आहे. बॅटरच्या अंगावर खेळाडू लावण्यात आले कारण 1 धाव वाचवणं आता गरजेचं आहे आणि 1 धाव कंपल्सरी करणं हे देखील गरजेचं आहे. जुने डोंबिवली 40+ संघाला 2 चेंडू 1. यावेळी एक स्टंपवर होता चेंडू, पंचांकडे अपील केली आहे स्ट्रॉंग आणि याच दरम्यान मिळते ती 1 धाव. लेग बायच्या स्वरूपात सामना जिंकतोय तो जुने डोंबिवली 40+ संघ. आणि यानंतर लगेच आम्ही ड्रॉ करू कोपर 40+ संघाच्या टीमचे. नवापाडा संघाला विनंती आहे की लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण तुमचं सजून घ्या आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत जाहीर करू.